नमस्कार मैत्रिणींनो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, अशी शिकवण जगाला देणाऱ्या साने गुरुजींची आज जयंती. पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. साधी सरळ ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदन शैली ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती. श्यामची आई हे पुस्तक त्यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे. साने गुरुजींनी त्यात जिव्हाळा ओतून मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, सन्मान, भक्ती आणि कृतज्ञता अशा अपार भावना मांडल्या आहेत. या पुस्तकातील कथा ही एक सत्यकथा आहे. श्यामची आई ही एक सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात लिहिली आहे. 9 फेब्रुवारी 1933 ते 13 फेब्रुवारी 1933 या 5 दिवसांच्या कालावधीत या कथा त्यांनी लिहून संपविल्या आहेत. देवालाही मागून न मिळणारे दान म्हणजे आई, देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे आई, बालपणातील विश्व म्हणजे आई, आई म्हणजे सर्वस्व असे सांगणारी व तिच्या मातृत्वाचा गौरव करणारी अनेक काव्ये, महाकाव्ये लिहिली गेली. यातीलच एक प्रकार म्हणजे निस्वार्थ व निर्मळ भावनेने प्रेम करणारी व तितक्याच कठोरपणे शिस्त लावणाऱ्या आईची हृदयस्पर्शी कथा म्हणजे साने गुरुजींनी साकारलेली श्यामची आई हे पुस्तक होय. यातील प्रत्येक रात्रीच्या कथेत आईचे विविध स्वभाव वैशिष्ट्य आपणास उलगडतात. तसेच मुलांची जडणघडण करताना तिच्या प्रेमळ पण तितक्याच कणखर, कठोर व परोपकारी स्वभावाचे दर्शन घडते. एखाद्या कसलेल्या कुंभाराप्रमाणे ती आपल्या मुलांना नैतिकदृष्ट्या घडवण्याचा प्रयत्न करते. यातल्या प्रत्येक गोष्टीमधून गुरुजींनी मोठा व मोलाचा उपदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचताना आपण त्यामध्ये आपली आई शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. यातील श्यामची आई ही आपलीशी कधी होऊन जाते हे आपल्या लक्षातही येत नाही. यातील कथा जरी लहानग्या श्यामभोवती फिरत असल्या तरीही यातील प्रत्येक गोष्टीत आई हीच मुख्य नायिका आहे. श्याम, पायांना घाण लागू नये म्हणून जितके जपतोस ना, तितकेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो, हे तिचे शब्द तिच्यातील आदर्श व्यक्तिमत्वाची जाणीव करून देतात. यातल्या गोष्टी या निर्मळ व निस्वार्थ मातृप्रेमाने ओथंबून भरलेल्या आहेत. लहानांमध्ये संस्काराची मुळे रुजणारी श्यामची आई मोठ्यांनाही जगण्यातला गर्भितार्थ सोप्या शब्दात पटवून देते. चांगल्या व वाईट गोष्टींची पारख करण्याची दृष्टी प्रदान करते. तसेच संस्कृती व विकृती यामध्ये सावधपणाची काल्पनिक रेषाही बनून राहते. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनातील आईविषयीचा आदर नक्कीच वाढेल यात शंका नाही. यातली प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा जरी वाचली तरी तिच्यातील असलेला भावनिक ओलावा व कुतूहल तसेच राहते. आणि म्हणूनच आपण आपल्या या ग्रुपवर साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्यामची आई कथाकथन, कथावाचन हा उपक्रम राबविणार आहोत. त्यायोगे आपल्या मुलांना वाचनाची गोडीही लागेल. कारण म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, आणि प्रत्येक गोष्टीतील मतितार्थ, गर्भितार्थ आपल्याला समजेल आणि आपल्या जडणघडणीत बदल करता येईल. हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम आपण राबवित आहोत. चला तर मग ऐकूया श्यामची आई पुस्तकातील रोज एक कथा. आणि अजून एक या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कथा वाचणारी ही सर्व मुले इंग्रजी माध्यमात शिकणारी आहेत बरं का.